राज्याच्या राजकारणात आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यामध्ये कुणाची सत्ता येणार, कोण नक्की गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार आणि कोण शिकस्त खाणार याचा फैसला आज होणार आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी पार पडणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। 12 जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलेलं आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। एकूण 7438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीची विजयी घोडदौड कायम राहणार की मविया कमबॅक करणार हे आज काही वेळातच स्पष्ट होईल। तर कोल्हापुरातून करवीर तालुक्यातून आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, कोल्हापुरात यंदा कुणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, निवडणुका कशा पार पडलेल्या आहेत आणि आता निकालामध्ये कोण बाजी मारू शकतं, कुणाचं पारडं जड वाटतंय? माधवी, आपण जर बघितलं तर मिनी मंत्रालय ज्याची ओळख आहे त्या जिल्हा परिषदेचे निकाल आज लागत आहेत। पुढच्या काही वेळातच या मतमोजणीला आहे ती सुरुवात होईल। कोल्हापूर जिल्हा असेल आणि परभणी जिल्हा असेल, या राज्यामध्ये या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आणि 10 आमदारांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण बघितलं तर सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार देखील दिलेले आहेत। महायुतीकडून जवळपास शिवसेना असेल काही ठिकाणी वेगळी लढते, काही ठिकाणी महायुती म्हणून लढते। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी काही ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि काँग्रेस अशा पद्धतीने लढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जिल्हा परिषदेवरती कुणाचा झेंडा फडकणार आहे याचा फैसला पुढच्या काही वेळातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही सगळी तयारी आहे ती मतमोजणी केंद्रावरची झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 68 जागांसाठी म्हणजे 68 जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आणि 136 पंचायत समितींच्या जागांसाठी ही मतमोजणी केली जाणार आहे। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर उत्साहानं मतदान आहे ते झालेलं आहे। त्यामुळे उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे कार्यकर्त्यांची की कोण बाजी नेमकं कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती कुणाचा झेंडा फडकणार आहे याच्याकडे उत्सुकता लागलेली आहे। याच्या आधी जर आपण बघितलं तर कोल्हापूरच्या जनतेने महाविकास आघाडीला देखील आपलं मत दिलं होतं आणि महायुतीला देखील या ठिकाणी मत दिलं होतं। त्यामुळे नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणी हा निकाल लागणार आहे, कारण उत्सुकता तर संपूर्ण ठिकाणी आहे। ज्या पद्धतीने करवीरमधल्या आपण चर्चा करतोय तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे आणि सगळ्यात वेगवान निकाल आहे ते एबीपी माझावरती आपण दाखवणार आहोत। माधवी, नक्कीच वाढलेल्या मतदानाचा आता कसा परिणाम या निकालावर होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। विजय, तुम्ही आपल्या सोबत राहा। यानंतर आपण जाणार आहोत सोलापूरला। सोलापूरमध्ये आपले प्रतिनिधी आफताब शेख हे उत्तर सोलापूर तालुका मतमोजणी केंद्रावरून आपल्या सोबत आहेत। आफताब, सोलापूरमध्ये प्रचारादरम्यान जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळालेले होते। आता कोणत्या दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार आहे, कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे? नक्कीच माधवी, सोलापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषदेच्या जागा आणि 136 पंचायत समिती जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या मतमोजणी केंद्रावरती आहे। या ठिकाणी आपण बघू शकताय सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक अशी करण्यात आलेली आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर याच्या आधी नगर परिषद आणि नगरपालिकांमध्ये असेल किंवा महानगरपालिकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी जी आहे ती मारलेली आहे। मात्र महाविकास आघाडी देखील दमदार कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये या निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती। खरं तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती बघितला तर अनेक ठिकाणी पक्ष ज्याचे स्वतंत्र लढताना पाहायला मिळतात। दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत। भाजपनं अनेक तालुक्यांमध्ये स्वबळाचा नारा दिलेला होता। त्यामुळे निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार हे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं अजितदादांच्या निधनामुळे प्रचारामध्ये तितकाचा उत्साह दिसला नाही, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये हा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला होता। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सभांचा धडाका जो आहे तो सोलापूर जिल्ह्यात लावलेला होता। त्याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील प्रचार सभा सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रचार सभांचं नेमकं मतामध्ये कशा पद्धतीनं परिवर्तन होणार हे देखील पाहावं लागणार आहे। मतदार राजांना आपला कौल जो आहे तो शनिवारी मतपेटीमध्ये कैद केलेला आहे। मतपेटी सकाळी 10 वाजल्यापासून जेव्हा उघडायला सुरुवात होतील त्यावेळेस नेमकं कोणाच्या बाजूने मतदारांना आपला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे। खरं सोलापूर जिल्ह्याचे राजकारण आपण जर बघितलं तर याच्या आधी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सोलापूर ग्रामीण भागाला मानलं जायचं। यंदाच्या वेळेस दोन्ही राष्ट्रवादींनी अनेक तालुक्यामध्ये एकत्रित निवडणूक लढलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या बाजूनं अजितदादांच्या निधनानंतर एक सहानुभूतीची लाट देखील सोलापूर जिल्ह्यात आहे। ती सहानुभूतीची लाट
राष्ट्रवादीच्या पारड्यात पडते का हे देखील पाहावं लागणार आहे, किंवा भाजप जी नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे ती भाजपलाच कौल कायम राहतो हे देखील या निवडणुकीच्या निमित्तानं स्पष्ट होणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, याशिवाय अनेक माजी मंत्री, आमदार या सगळ्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या पणाला लागलेत. अनेक दिग्गज नेत्यांच्या कुटुंबीयच निवडणुकीच्या रिंगणात असल्याकारणानं त्यांच्या सगळ्यांचं काय होणार, नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार का, हे सगळं स्पष्ट जे आहे ते 10 वाजल्यानंतर सुरुवात होईल. पहिल्या 40 मिनिटांमध्ये निवडणुकीचे कल जे आहे ते हाती यायला सुरुवात होतील. नक्कीच आता 10 वाजताच या सगळ्याचा फैसला होणार आहे. निकालाचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेतच राहू. आफताब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. यानंतर आपण जाणार आहोत महाडला. आपले प्रतिनिधी गणेश महाप्रळकर आपल्या सोबत आहेत. गणेश, खरं तर महाड म्हटलं किंवा संपूर्ण रायगड जिल्हा म्हटलं तर सगळ्यात आधी लक्षात येतं ते शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला संघर्ष. अजित पवार यांचं निधन झाल्यानंतरची ही निवडणूक होतीये, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कुणाचं पारडं सध्या जड वाटतंय? तर रायगडमध्ये याही वेळेला मोठा संघर्ष आपल्याला राष्ट्रवादीमध्ये आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळालेला होता. तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्षानं टोक गाठलेलं होतं. महापालिका खास करून नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जो संघर्ष पाहायला मिळाला होता, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये देखील तोच संघर्ष आपल्याला पाहायला मिळालेला होता. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल 59 जागांसाठी जिल्हा परिषदांचा, तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठीचा निकाल आज लागणार आहे आणि 502 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीतून आज उलगडणार आहे. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालांकडे आज सगळ्यांचंच लक्ष आहे. पुन्हा एकदा आपण गणेशकडे जाऊयात. गणेश, याही निवडणुकीमध्ये आपल्याला शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळालेला आहे. कुणाचं भवितव्य आज मतपेटीतून उलगडणार आहे? कुणासाठी ही निवडणूक जास्त प्रतिष्ठेची आहे? कुणाचं पारडं जड वाटतंय? माधवी, नक्कीच आपण बघितलं तर सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला आहे ती सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर एकंदरीत विचार केला तर गेल्या अनेक वर्ष कायमस्वरूपी सत्ता राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाची यंदा प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे. शेतकरी कामगार पक्ष आहे तो महाविकास आघाडीतून यंदा ही निवडणूक लढतोय. त्यामुळं रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी अशी एकंदरीत ही लढाई आहे. त्यामुळं आपण बघितलं तर दुसरीकडे शिंदेसेना आहे ती देखील स्वतंत्र लढताना पाहायला मिळते. त्यामुळे या तिन्ही जे पक्ष आहेत त्यातील घटक पक्ष असतील यांच्यामध्ये ही तुल्यबल आहे ती लढत होताना पाहायला मिळणार आहे. आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये 59 जागांसाठी 173 उमेदवार आहेत ते रणांगणात उतरलेत आणि पंचायत समितीच्या त्या 118 जागांसाठी 329 उमेदवार आहेत ते आज आपलं अस्तित्व आजमावणार आहेत. आपण एकंदरीत बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला आहेत ती राजकीय समीकरणं बदललेली पाहायला मिळाली. विधानसभा असेल, नगरपालिका असेल आणि आता ही बघितली तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील हे चित्र आहे ते वेगळं बघायला मिळते. आणि त्यामुळे आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामधलं सध्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमध्ये शिंदेसेनेला एक प्रकारचं यंदा आव्हान देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं या लढाईमध्ये नक्की कोणाचा विजय होईल ते आजच्या या निकालाच्या चित्रातनं आहे ते स्पष्ट होणार आहे. आपण दुसरीकडे बघितलं तर काही राजकीय घराण्यातले उमेदवार आहेत त्यांचं देखील आज आहे ते अस्तित्व आहे ते समोर येणार आहे. त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर एकंदरीत अनेक भागांमध्ये राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या सभा आहेत त्या झालेल्या पाहायला मिळतात. तर तिकडे राष्ट्रवादीचं अजितदादांच्या अकाली निधनामुळे आहे तो प्रचार आहे तो थंडावला होता. मात्र शेवटच्या 4 दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत त्यांनी देखील रायगड जिल्ह्यामध्ये दक्षिण भाग असेल, उत्तर असेल, मध्य असेल अशा अनेक भागांमध्ये जो सभांचा आहे तो धडाका लावला होता आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीनं देखील आपली तुल्यबल आहे ती ताकद आहे ती या निवडणुकीत लावलेली बघायला मिळते. त्यामुळं या संपूर्ण आजच्या निकालामध्ये नक्की कोणाचं अस्तित्व या ठिकाणी टिकून राहील आणि कोणाचा पराभव होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. शेतकरी कामगार पक्ष हा ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी लढताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळं या शेतकरी कामगार पक्षाच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांची जी रायगडमधल्या या सगळ्या राजकीय संघर्षानंतर या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.